नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी. एक 2-4 दिवसांपूर्वी नसरापूरमध्ये एक अतिशय दुर्दैवी घटना घडली. 3 ते 4 वर्षाची एक अतिशय चिमुरडी, तिच्यावरती एक बलात्कार करून अतिशय निर्घृणपणे खून करण्यात आला होता आणि या घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला आहे. समाज मन एकदम ढवळून निघालेला आहे आणि या घटनेचे वेगवेगळे पडसाद आपल्याला राज्यभर पाहताना मिळत आहेत. राजकीय आरोप प्रत्यारोप देखील व्हायला लागलेले आहेत. गृहमंत्री असणारे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते आणि या जो आरोपी आहे भीमराव कांबळे याच्याबद्दलचे देखील अनेक धक्कादायक खुलासे आता होऊ लागलेले आहेत. या चिमुरडीचा मृत्यू झाल्यानंतर तिचं जे शवविच्छेदन होतं तर ते ससून रुग्णालयात करण्यात आलं आणि आता त्याचा एक प्राथमिक अहवाल समोर आलेला आहे. या प्राथमिक अहवालातून तिचा मृत्यू कसा झाला हे समोर आलेलं आहे. पण त्याचबरोबर या भीमा कांबळेची क्रूरता देखील या व्हिडिओच्या माध्यमातून या अहवालाच्या माध्यमातून समोर आलेली आहे. तर सुरुवातीला आपण त्या शवविच्छेदन अहवालाबाबत माहिती घेऊया. नसरापूर येथील मुलीच्या लैंगिक अत्याचार करून तिचा खून करताना हा जो आरोपी आहे भीमा कांबळे, हिने त्या मुलीच्या तोंडात पायातला मोजा कोंबला होता आणि मारहाणी त्या मुलीला झालेली आहे. कारण छातीवर देखील वळ उमटलेले आपल्याला त्या अहवालामधनं दिसून येतं आहे. त्यामुळं चिमुरडीचा खून किती निर्घृणपणे करण्यात आला आहे हे त्यातनं समजतं आहे. प्राथमिक अहवाल हा पोलिसांना दिलेला आहे ससून विभागाच्या वतीनं आणि या प्रकरणातील आरोपीची वैद्यकीय चाचणी देखील केली आहे. सध्या पोलिसांकडनं सर्व पुराव्यांची जुळवाजुळव करण्याचं काम सुरू आहे. लवकरच आरोपपत्र दाखल होऊन या प्रकरणाचा सगळा खटला न्यायालयात सुरू होईल असं सांगण्यात येतं आहे. तुम्ही एक विचार करा की या मुलीचा जे वय आहे तर ते मुलीचं वय 3 ते 4 वर्षाचं आहे आणि या आरोपीचं वय जे आहे तर ते 65 वर्ष आहे. या आरोपीला 7 का 9 काहीतरी मुली आहेत, एक मुलगा आहे, त्याला देखील नाती आहेत. अगदी त्याच्या नातीच्या वयाची असणारी ही मुलगी होती जी नसरापूरमध्ये जिच्यावरती बलात्काराने नंतर मग हत्या करण्यात आली असा जे सगळा विषय झाला. तर अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की ही एवढी क्रूरता म्हणजे अचानक भीमराव कांबळेमध्ये आली आहे का वगैरे वगैरे. पण मी तुम्हाला खरं सांगतो, मी स्वतः भीमराव कांबळेच्या घर ज्या ठिकाणी आहे त्याच्या गावामध्ये जाऊन आलो. त्या ठिकाणी अनेक ग्रामस्थांशी बोललो. अनेक जे वेगवेगळ्या भागातून आलेले लोक होते जे त्याला ओळखत होते त्यांच्याकडनं त्याची माहिती घेतली. हा अतिशय विकृत अशा पद्धतीचा आणि लिंगपिसाट अशा पद्धतीचा हा नराधम होता. कुठल्याही स्त्रीकडं बघताना तो वासनेच्या नजरेनंच पाहत होता असं अनेकांनी मला त्या ठिकाणी सांगितलं. एका 60 का 65 वर्षांच्या वृद्धेवर देखील त्याने बलात्कार केला होता. त्यानंतर आणखी एका मुलीवरती देखील त्याने विनयभंग केला. त्याने तिच्यावर देखील खरं तर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हे फक्त माहिती असलेले गुन्हे आपल्यासमोर आहेत. याशिवाय देखील भीमराव कांबळेनं आणखी काही केलं आहे का याची आता चौकशी होण्याची खरं तर गरज आहे. त्या भागामधून जर काही मुली गायब झाल्या असतील तर त्या अनुषंगानं देखील तपास व्हावा असे काहीजण मागणी करतात आणि ते मागणी जी आहे तर ती बरोबरच आहे. कारण काय आहे की हा भीमा कांबळे एवढा विकृत आहे आणि तो कोयत्याचा धाक दाखवून वगैरे महिला मुलींवरती बलात्कार करायचा असं आत्तापर्यंतच्या तर तपासातनं समोर येतं आहे. मग आता भीमा कांबळेनं आणखी काही अशा पद्धतीनं गुन्हे केलेले आहेत का याची माहिती घेण्याचं काम आता पोलीस प्रशासन करेल. आम्ही एका पीडित मुलीशी देखील बोललो जिच्यासोबत त्याने बलात्कार करण्याचा जो प्रयत्न केला होता तर त्या मुलीशी देखील आम्ही बोललो आणि त्या मुलीचं खरं तर कौतुक करायला पाहिजे की तिने 4-5 वर्ष भीमा कांबळेच्या विरोधात न्यायालयीन लढा दिला. मात्र निकाल तिच्या विरोधात गेला आणि आता ती मुलगी पुन्हा एकदा या भीमा कांबळेला
शिक्षा व्हावी यासाठी तिची जी केस आहे जुनी, तर ती केस रिओपन व्हावी अशी मागणी करते. पुन्हा न्यायालयीन लढण्यासाठी ती मुलगी सज्ज आहे आणि त्या मुलीचं जेवढं करावं तेवढं कौतुक कमी आहे. या सगळ्या घडामोडीमध्ये अनेक गावकऱ्यांशी आम्ही ज्या वेळेला बोललो, तर त्यावेळेला या भीमा कांबळेच्या विकृतीचे एक से एक म्हणजे कांड अक्षरशः लोकांनी सांगायला सुरुवात केली. कोंबड्या, कुत्री, शेळ्या, मेंढ्या, कुठलाही म्हणजे प्राण्यांवरती देखील त्याने बलात्कार केलेले आहेत. काहींनी तर सांगितलं की हा बलात्कार करून त्या प्राण्यांना फाशीसुद्धा द्यायचा असं देखील सांगितलं. आता म्हणजे तुम्हाला तो किती विकृत आहे हे सांगण्यासाठी मला वाटतं एवढं सगळं सफिशियंट आहे. म्हणजे आपल्या नातीच्या वयाच्या मुलीच्या बाबत जो माणूस एवढा घाण विचार करतो, जो एवढा विकृत आहे, आणि काही बातम्यांमध्ये मी पाहिलं की त्याला कुठल्याही पद्धतीचा या सगळ्या कृत्याचा पश्चाताप होताना आपल्याला दिसला नाही. याच्यामध्ये ज्यावेळेस त्याला पकडलं तर त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरती पश्चातापाचा लवलेशही नव्हता असं अनेकांनी सांगितलं. पुढे त्याने कबूलही केलं आहे असं आता आमच्या काही सूत्र सांगत आहेत. मात्र हा माणूस खरं तर त्याला माणूस म्हणायला पाहिजे का, इथून या सगळ्या विषयाची सुरुवात होते. आणि आता ह्या शवविच्छेदन अहवालातनं प्राथमिक अहवाल आहे, याचा पुढे आणखी डिटेलमध्ये अहवाल येईल. परंतु याने किती अमानुषपणे निर्घृणपणे त्या मुलीची हत्या केली आहे हे आपल्याला या अहवालातनं आता प्राथमिक तर समजतं आहे. बाकी मुख्यमंत्र्यांचं या सगळ्या विषयामध्ये स्टेटमेंट आलेलं आहे. ते म्हणतात, मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी 2 वेळा बोललो. मी त्यांना समजावून सांगितलं आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करायची आहे. त्यासाठी वेळेत चार्जशीट दाखल होणे, केस चालणे आणि माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेत आहोत. लोकशाहीत आपल्या सगळ्यांना वाटतं अशा नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, पण लोकशाहीत असं करता येत नाही. लोकशाही कायद्याने चालते, पण कोणालाही कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये या दृष्टीनं कोणतीही पळवाट न ठेवता या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल याचा प्रयत्न राज्य सरकार करेल असं फडणवीसांनी सांगितलं आहे. पुढे ते म्हणतात, न्यायालयातून हे प्रकरण वेगानं मार्गी लावले जाईल, तसे पत्र आम्ही पीडितेच्या कुटुंबाला दिले आहे असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये 2015 साली ज्या वेळेला ही एका मुलीसोबत जो त्याने गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला होता, तिने 4-4.5 वर्षाची केस लढली. त्यातून हा भीमा कांबळे निर्दोष कसा सुटला याच्याबद्दल अनेकांना प्रश्न आहे. आता याच्यामध्ये काही साक्षीदार फितूर झाले का, किंवा न्यायालयामध्ये काही घडलं आहे का चुकीच्या पद्धतीचं, आता ह्याचा सगळ्याचा तपास करणं गरजेचं आहे. आणि मुख्यमंत्र्यांच्या बाबत तर आता राजीनामा सगळेजणच मागतायत, परंतु कायद्याचं राज्य आहे त्यामुळं कायद्यानुसार लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न ते करणार आहेत असं सांगतात. परंतु लोकांना काही याच्यावरती विश्वास नाही आहे. कारण असं आहे की अनेक यापूर्वी देखील बलात्काराच्या घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्यापैकी किती आरोपींना फाशी झाली आहे याची आकडेवारी जर आपण पाहिली तर अतिशय धक्कादायक अशी आहे. त्यामुळे लोकांचा या सगळ्या गोष्टींवरती संताप असल्यामुळे या गोष्टींवरती फारसा विश्वास नाही आहे असं दिसून येतं. मात्र शेवटी कायद्यासमोर कोणाचंही चालत नाही, कायद्यासमोर सगळे समान असतात असं सांगितलं जातं. आता ही जी मी 2015 सालच्या ज्या केसबद्दल बोलतो आहे, आता ती केससुद्धा पुन्हा रिओपन करण्याची ती मुलगी मागणी करते. आता ती केस कधी रिओपन होते, पुन्हा याची सगळी चौकशी होते का, पुन्हा या सगळ्यातमधनं त्या पीडितेलासुद्धा न्याय मिळतो आहे का, कारण तिचासुद्धा आता या सगळ्या गोष्टींवरती विश्वास किती असेल याबद्दल साशंकता आहे. कारण काय आहे की जी घटना घडली त्यातून हा निर्दोष सुटला म्हणजे त्यामुळं तिचंसुद्धा आता मनोधैर्य माहीत नाही आता ते लेवल काय असेल. परंतु मी तिच्याशी ज्या वेळेला बोललो तर त्यावेळेला तिने सांगितलं की मला या सगळ्या संदर्भामध्ये केस लढवायची माझी पुन्हा एकदा तयारी आहे आणि मी पुन्हा एकदा या भीमा कांबळेला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आणि पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करणार असं आता तिने सांगितलेलं आहे. पाहूयात या सगळ्या प्रकरणामध्ये काय होतं आहे. आपल्या या प्रकरणावरती लक्ष असणारच आहे. अतिशय वाईट पद्धतीचं आणि अतिशय माणुसकीला काळिमा फासणारं अशा पद्धतीचं हे सगळं कृत्य भीमा कांबळेनं केलेलं आहे. आपण या प्रकरणाच्या प्रत्येक अपडेट या आमच्या जो चॅनल आहे आझाद मराठी तर त्याच्यावरती पाहणार आहात.
माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही सर्वांनी आमचा चॅनल जो आहे तर तो सबस्क्राईब करा. फेसबुकला जर हा व्हिडिओ पाहत असाल तर आम्हाला फॉलो करा, शेअर करा एकमेकांना. तो तसा पण इथं थांबूया. धन्यवाद.